सर मला पण माझ्याबद्दल एवढं काय माहीत नव्हतं. चला आपण सुरुवात करू या सेशनचा. हां रेडी आहात ना आपण? हां किती लोक रेडी? एकच आवाज आला, दोन आवाज आला, 3 4 5. चला मी जे बोलणार ते बोलायचं, मी जे बोलणार ते बोलायचं. क्लिअर? मी जे बोलणार ते बोलायचं. गणपती बाप्पा. फक्त एकच आवाज आला, गणपती बाप्पा बोलायचं होतं. म्हणजे पण ठीक आहे, आपल्यामध्ये ते प्रोग्रामिंग झालेलं आहे. गणपती बाप्पा कुठेही आपण ऐकलं की लगेच मोरया निघणार असते. पण आता आज जे रूल होता, पहिला रूल काय होता की मी जे बोलणार ते बोलायचं होतं. पण आपण काय बोललं तर काय झालं माहिती आहे का, आता आपल्याला चातुरी मोडायचं आहे. जो सब लोग कर रहे हैं वही करेंगे, तो जो सबको मिल रहा है वही अपने को मिलेगा. आज जेव्हा करिअरसाठी आलो, लेट्स टॉक अबाउट स्टनिंग करिअर. आता हे स्टनिंग काय आहे, नवीन काय आलं आहे, म्हणजे करिअर मार्गदर्शन नेहमी आपण ऐकतो, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि करिअर गायडन्स प्रोग्राम. हा स्टनिंग कुठे आला आहे? हां जेव्हा राजकुमार सरांनी टाकलं हे वर्ड स्टनिंग करिअर, तर कोणी सर्च नाही केलं की स्टनिंग काय असतं. स्टनिंग काय असतं? ओके, वी विल फॉलो द 3 रूल्स. द फर्स्ट रूल इज बी प्रेझेंट इन प्रेझेंट. बी प्रेझेंट इन प्रेझेंट. फक्त वर्तमानमध्ये राहायचा प्रयत्न करा. म्हणजे मी जे इथून बोलणार आहे ते तुमच्या माइंडमध्ये जाणार आणि फक्त 20 मिनिटासाठी. अरे वा, बरं झालं 20 मिनटं बोलले, बरं झालं. म्हणजे आता या माणसाला किती आपल्याला ऐकणार, काय ऐकायची काय गरज नाही, पूर्ण ॲक्टिव्हिटी बेस आहे. फक्त 20 मिनटं. हां 20 मिनट चाहिए आपका. दूसरा 100%, गिव योर 100%. आता इथे आपण जेव्हा बसलो आहे ना, तर काहीतरी घेऊन जावा, कुछ तो लेके जाइए. सर ने बताया ना क्या क्या किया हुआ है, सर ने बताया क्या क्या किया. कौन बताएगा मैंने क्या क्या किया है? जो आज वक्ता यहाँ पर आए हुए हैं उन्होंने क्या क्या किया है, काय काय केलं त्यांनी? ऐकताना कुठे होतो आपण? काय केलं ते वक्तांनी, काय केलेलं आहे? जे इथे वक्ता आलेले काय केलं ताई त्यांनी नाही माहीत. अच्छा नाम तो मालूम है कि नहीं भाई? अभी बहुत काम करने का है. हाँ सर, बहुत सारा काम करने का, लोगों को नाम ही नहीं पता है अभी तक. जो वक्ता है उसका नाम क्या है? हाँ 1 नंबर सर, धन्यवाद सर. बस सुनते समय देखो तो सही, क्योंकि बहुत मेहनत करके यहाँ तक आए. आप लोग यहाँ पर आज आने के लिए कब निकले घर से? आज यहाँ पर आने के लिए कब निकले ना? 4:30 बजे निकले. मैं सवेरे 4:30 बजे निकला हूँ. मैं सवेरे 4:30 बजे निकला हूँ, तब जाके यहाँ पर पहुँचा हूँ. ये मेरा तीसरा प्रोग्राम है. चौथा प्रोग्राम कल्याण में है, कंटिन्यूस प्रोग्राम है. फिर रात को हमारा प्रोग्राम चलने वाला है पूरा. एक वर्ल्ड रिकॉर्ड बन रहा है, वहाँ पर मैं जज बन के जा रहा हूँ. यानी जज बनूनच गेलेले. आणि एक विटनेस पण आहे इथे. एक सर आलेले, त्यांनी मला बघितलं व्हॉट्सअपवरती. सर कुठे गेले? सुयोग सर, बघितलं ना तुम्ही सकाळी? कुठे होतो मी? कुठेतरी प्रोग्राममध्ये होतो सकाळी 4:30 5:30 वाजता. चलिए ठीक आहे. सर्वात पहिला रूल आहे, जेव्हा करिअर म्हणजे काय असतं, व्हॉट डू मीन बाय करिअर? करियर काय असतं सर? थोड़ा रूल नंबर 2, गिव योर 100%. व्हाट डू मीन बाय करियर? करियर का मतलब क्या होता है? आपण इथे करियर मार्गदर्शनसाठी आलेलो आहे. अच्छा हे सर्व आहे का? माहिती आहे ना काय? आपण एक माइंडसेट क्युअर क्लिनिक चालू केलं आहे, ज्यामध्ये जे विद्यार्थी माइंडसेटमध्ये त्यांना कन्फ्यूज असतात, काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, समजत नाही. आपण एक क्लिनिक चालू केलेलं आहे आणि हे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज आहे. लिम्कामध्ये एक गोष्ट मी आता सांगतोय. राणे मॅडम आपण आले होते, ते मला शुभेच्छा देण्यासाठी आपणच आले होते. आमचे जे वायले साहेब आहे, सुनील वायले, त्यांच्याबरोबर आपण आले होते मला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट देण्यासाठी. ते फोटो नाही यामध्ये, पण आले होते आपण. नेक्स्ट स्लाइड प्लीज. व्हॉट यू मीन बाय करिअर? नेक्स्ट. ठीक आहे सर्व. हां 10वी नंतर काय? हा महत्त्व आहे. किती लोक 10वीवाले किती इथे? अरे बाप रे बाप, सर्व 10वीवालेच आहे. चला धन्यवाद. मग खूप चांगलं आहे, स्लाईड तुमच्यासाठीच आहे. पण हे निवडताना आपल्याकडे काय क्वालिटी पाहिजे? हे सिम्पलच आहे. हे कुठे पण तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल. याच्यात काय नवीन नाही आहे. इंटरमिडिएट म्हणजे 1+10+2 आहे. हे पॉलिटेक्निक आहे, ITI आहे. मग नंतर पॅरामेडिकल आहे. त्यानंतर सायन्समध्ये जाऊ शकतात, कॉमर्समध्ये, आर्ट्समध्ये शॉर्ट टर्म्स कोर्स करू शकतात. झालं करिअर, संपलं आता. झालं करिअर मार्गदर्शन झालं ना. आता सर्व हे सर्व आहे ना, हे सर्व ना झालं ना. 10वी आता 10वी नंतर काय करायचं सांगितलं. अजून काय पाहिजे का नॉलेज आता? हां गूगल पे सब दिया हुआ, ये गूगल से उठाया हमने. पण नाही साहेब, हे नाही चालणार. नाही चालगो, बंगाली में बोलते नाही चालगो. हे नाही चालणार, कारण हे फक्त माहिती आहे.
आणि आता त्याला नॉलेजमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. या गोष्टीला नॉलेजमध्ये आपण आपलं करिअर कसं निवडायचं, माझ्यासाठी काय गरजेचं आहे. आम्ही जेव्हा 10वी पास झालो वडील बोलले हम लोग बहुत गरीब है. वडील काय बोलले ताई, काय बोलले वडील, हाँ क्या बोले मैम, बहुत गरीब है हम लोग, बहुत गरीब है. अब गरीब का परिभाषा अपने को मालूम नहीं था. कोणी सांगणार का गरीब म्हणजे काय, गरीब यानी क्या, गरीब यानी, हाँ बोलिए ना यार, सिंपल सवाल है. आईएएस का सवाल नहीं पूछ रहा हूँ, सिंपल सिंपल सवाल है. गरीब म्हणजे पुअर, हाँ गरीब म्हणजे पुअर, आणि पुअर म्हणजे गरीब, आणि गरीब म्हणजे पुअर, पुअर म्हणजे, अरे वाह बहुत बढ़िया, एक नंबर टैलेंटेड बच्चे इधर. जिसके पास पैसा नहीं, ऐसा बोला जाता है जिसके पास पैसा नहीं है वो गरीब है. लेकिन आज एक नई परिभाषा लेकर जाना, आज तुम्ही एक नवीन परिभाषा घेऊन जावा. जिसके पास सपने नहीं है ना, जिसके पास सर सपने नहीं है ना वो गरीब है. वडील बोलले तुम्हाला ITI मध्ये जायला लागेल. कोणाला कोणी सांगणारच नव्हता कुठे जायचं. मी अंबरनाथ ITI मध्ये शिकवत होतो, टर्नर, फिटर आणि मशिनिस्ट. कोणी सांगणारच नव्हतं. मी ITI मध्ये गेलो, टर्नर, फिटर आणि मशिनिस्ट शिकत होतो. आपल्याला वाटलं आपलं आयुष्य असंच जाणार आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये एक सर आले आणि त्या सरांनी आपलं आयुष्य चेंज करून टाकलं. जब जब स्टूडेंट रेडी होता है तब कोई ना कोई मास्टर आ जाता है. जब जब अर्जुन रेडी होता है तब तक कोई कृष्ण भगवान उनके लाइफ में आ जाता है. आणि ते कृष्ण भगवान हमारे लाइफ में है. उन्होंने बोला शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होत नाही. शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होत नाही, पण शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या फील्डमध्ये तो डॉक्टर होऊ शकतो. संपला. त्याच दिवशी आपलं आयुष्य बदलला. बस उसी दिन अपना लाइफ चेंज हो गया साहब. फिर वहाँ से डिप्लोमा हुआ, फिर उसके बाद डिग्री हुआ, फिर उसके बाद MTech हुआ, और ITI करने वाला IIT कब पहुँच गया पता भी नहीं चला. ITI पासून ते IIT पर्यंत ही जर्नी होती. ते फक्त यांनी नाही होणार. नेक्स्ट प्लीज. इसके बाद